महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आज सर्व समाजातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सर्व प्रतिनिधींना शाहू महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आवाहन केलं। छत्रपती शाहू महाराजांच्या प्रत्येक समाजासाठी केलेल्या कार्याला उजाळा देत त्यांनी सर्व समाजाला यावेळी श्रीमंत शाहू महाराज यांना संसदेत पाठवण्यासाठी सर्व ताकदीनिशी लढण्याचं आवाहन केलं। सुतार लोहार समाजाचे अध्यक्ष बी.डी. लोहार यांनी सुतार लोहार समाज श्रीमंत शाहू महाराजांसोबत राहणार असून महाराजांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचा विश्वास व्यक्त केला। लिंगायत समाजाचे कॉम्रेड बाबूराव कारळी यांनी राजर्षी शाहू महाराजांनी बसवेश्वरांच्या समतेचा संदेश प्रत्यक्षात रुजवला असल्यानं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी राहणार असल्याचं जाहीर केलं। कांजारभाट समाजाचे प्रकाश गुमाने यांनी छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला दिलेल्या जमिनीवरच आजवर आमचं वास्तव्य आहे अशा जाणत्या राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं मिळाली असून ही संधी गमावणार नाही अशी ग्वाही दिली। कैकाडी समाजाचे प्रकाश कोरवी यांनी शाहू महाराजांना खासदार करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशा भावना व्यक्त केल्या। आरपीआयचे राज्य सचिव बी.के. कांबळे यांनी आरएसएस नीतीच्या सरकारमुळे देशाची खूप मोठी हानी झाली असल्याचं सांगत जातीयता, बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता या प्रश्नांच्या उत्तरासाठी शाहू महाराजांना निवडून देऊ आणि हुकुमशाही संपुष्टात आणू असं आवाहन केलं। ख्रिस्ती समाजाचे दीनानाथ कदम यांनी संपूर्ण ख्रिस्ती समाज शाहू महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं सांगितलं। जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील यांनी आपले खरे शत्रू ओळखून त्यांच्याविरुद्ध निकराचा लढा देणं गरजेचं असून यासाठी शाहू महाराजांचे हात बळकट करू असं आवाहन त्यांनी केलं। डी.जी. भास्कर यांनी गेल्या 10 वर्षांपासूनचं लबाडांचं सरकार खाली खेचण्यासाठी शाहू महाराजांना विजयी करणं गरजेचं असून त्यासाठी सर्व समाज घटकांनी एकसंधपणे प्रयत्न करायला हवेत असं मत व्यक्त केलं। मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी अजरेकर यांनी मुस्लिम समाज पूर्णपणे शाहू महाराजांच्या पाठीशी असल्याचं सांगत पुढील 1 महिना पायाला भिंगरी बांधून महाराजांच्या प्रचारामध्ये आम्ही सगळेजण असू अशी ग्वाही दिली। कॉमन मॅनचे बाबा इंदुलकर यांनी देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे। कोल्हापूर देशाला दिशा देऊ शकतं हे दाखवून देण्याची वेळ या निवडणुकीच्या निमित्तानं आली असल्याचं सांगत शाहू महाराजांना विजयी करण्याचं आवाहन केलं। माजी महापौर आर.के. पोवार यांनी ही लढाई शाहू विचारांची असून 2024ची निवडणूक हातातून गेली तर देशात कायमची हुकुमशाही लागू होईल अशी भीती व्यक्त केली। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शाहू महाराजांचा विजय निश्चित असून हा विजय देशाला प्रेरणा देणारा असावा, इतकं मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला। शाहू महाराजांबद्दलचा अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी भाजपनं पुलवामा, अच्छे दिन या मुद्द्यावर निवडणुका जिंकल्या, आता राम मंदिर या मुद्द्यावर निवडणूक जिंकण्याच्या तयारीत ते आहेत। मात्र जनतेच्या आता सगळं लक्षात आलं असून जनता हुकुमशाही गाडण्यासाठी सज्ज झाली असल्याचं सांगितलं। जनता राजहट्ट पुरवणार नाही हे सांगणारे तुम्ही कोण असा सवाल उपस्थित करत याचा फैसला आता जनताच करेल असा टोला त्यांनी खासदार संजय मंडलिक यांना लगावला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी विरोधकांवर कडाडून टीका करत प्रत्येकाची कुंडली माझ्याकडे आहे, महाराजांबद्दल अपप्रचार केला तर सोडणार नाही, पळता भुई थोडी करेन असा इशारा दिला। मालोजी राजे छत्रपती यांनी सर्व समाज एकत्र येण्यानं महाराजांमागं एक मोठी ताकद उभी राहिली असल्याचं सांगितलं। पहिल्यांदाच 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती एकत्र आल्यात, पूर्ण समाज पहिल्यांदाच एकवटलाय, त्यामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बैठकीला काँग्रेसच्या सरलाताई पाटील यांच्यासह सर्व समाजाचे प्रतिनिधी, विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।